मित्रांनो, 2 दिवसापूर्वी श्रीगोंदा तालुक्यातल्या दानेवाडीमध्ये एका 19 वर्षाच्या युवकाची हत्या झाली आणि ही बातमी कळाल्याच्या नंतर सबंध पुणे आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा हा सुन्न झाला आहे. अत्यंत निर्दयीपणे अमानुषपणे या 19 वर्षाचा 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलाची हत्या या नराधमांनी केली. त्याचं झालं असं की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामधलं दानेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे. घोड नदीच्या किनाऱ्यावर हे गाव आहे. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवरती गाव येतं, कारण त्या गावातून तुम्ही पुढे गेल्याच्या नंतर पुणे जिल्ह्यातला शिरूर तालुका सुरू होतो. या दानेवाडी गावामध्ये राहणारा माऊली सतीश गव्हाणे हा 19 वर्षाचा युवक 12वीचे पेपर देत होता. आता जी 12वीची परीक्षा झाली त्यामध्ये तो 12वीच्या परीक्षेमध्ये पेपर देत असताना असाच एकदा तो पेपरला गेला आणि परत घरी आलाच नाही. घरच्यांनी 2 दिवस शोध घेतली आणि शोध सुरू असताना त्याच्याच गावातल्या एका विहिरीमध्ये धड सापडलं. पण ते धडावरून प्रेताची किंवा बॉडीची ओळख पटली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच विहिरीच्या शेजारी असलेल्या एका दुसऱ्या विहिरीमध्ये एक शीर आणि हातपाय एका पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये आढळले. त्यावेळेस ते सर्व बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्या कानात असणाऱ्या बाळीवरून त्याच्या घरच्यांनी ओळखलं की हा माऊली गव्हाणे आहे म्हणून. हे बघितल्यानंतर घरच्यांनी टाह फोडला. 19 वर्षाच्या युवकाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करून त्याचं शरीराचे तुकडे त्याच्याच गावातल्या विहिरीमध्ये टाकण्यात आले. अत्यंत निर्दयी प्रकार हा पहिल्यांदा अशा प्रकारे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडला. यानंतर पोलीस प्रशासन कामाला लागले. पोलीस प्रशासन चौकशी करते. पण एखाद्या 19 वर्षाच्या युवकाबरोबर एवढं निर्दयी हत्या करण्याचं एखाद्या 19 वर्षाच्या युवकाबरोबर काय वाद असू शकतो बाबा. आणि पोलिसांचं प्रथमदर्शनी पोलिसांना असं वाटतं की ऑनर किलिंग असू शकते. त्यानंतर त्यांचे जे काही कोणाबरोबर वाद होते काही सुद्धा पोलीस प्रशासन चेक करते. या प्रकरणाचा तपास चालू आहे. पण हे प्रकरण अत्यंत भयंकर आणि अत्यंत गंभीर विषय